काय बी करा आणि माझा जिरवा असं म्हणणारी नवऱ्याची बायको तर नसती बाबा. हा मग तशा वृत्तीची बाई नवऱ्यापाशी राहतच नाही. हा म्हणायची काय गरज आहे. असं आहे म्हणून तर हे कांड व्हायलेत. अशी किती कांड व्हायलेत बघा ना का. म्हणजे नवरा आहे पण समजा ते सक्षम नाही एखाद्या बायकोसाठी, तर मग एकतर त्याला ती फारकत देते, सोडून जाती, आणि हे काहीच जर होईना गेलं तर मग डायरेक्ट ढगातच वाट लावती. हा पाठविती, ढगातच पाठवायली. आजकाल तर ढगातच पाठवायला जास्त करून, है का नाही. ज्याच्याकडे काही इस्टॅट बिस्टॅट काहीच नसेल ना त्याचं जगूनच काय फायदा आहे, असं असा विचार येत असेल त्यांना. आव काय झालं माहितीये का, 18 वर्षाचं लग्न होऊन 5 लेकरं आणि बाईनं नवऱ्यानं त्या बाईला आता 5-5 लेकरं काढल्याच्या नंतर कुठवर पुरणार आहे जर विचार केला तर. पण बिचारा पडत असेल ना कमी कुठंतरी, हे का नाही का वा बाबा. अहो त्याला असं म्हणताना त्याचं तोंड हरपळून टाकलंय. गरम पाणी टाकलं, गरम पाणी टाकलं अंगावर. हा आदान आलेलं पाणी ताप वाहिलेलं. तर मनामध्ये राग खुन्नस. हा बाया खुन्नस अशा का काढीत येतात का नाही की त्यांना एवढं भिडतोड. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगते मी बरं का. ती कशी सांगू की बघा, कधी बी आता मी बी बाईच आहे की, मला काय दुसऱ्या बाईचा विचार येईना का, बाईच्या वेदना मला त्या समजून घेता येईनात का. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला. तुम्ही काय म्हणू नका, कळलं का. गप गुणानं ऐक वाटलं ऐक जा, नाही तर विषय तिथंच सोडून द्यात जा. हे चांगल्याचे काम आहेत. पण मी जे बोलते ना ते बी उगच बोलत नाही बिना कामाचं, उगच आपलं. म्हणजे आता कधी कधी काय होतंय माणसाला माहिती आहे ना तुम्हाला बी. ते बाई गागावून गेलेली असते या घरामध्ये कामाधंद्यानं, किंवा मग माझ्यासारखी वयस्कर बाई कवा कंबर दुखती तर कवा हात दुखतय तर कवा पाठीत दुखतय तर कवा मानच अवघडून गेलेली असती तर कवा म्हणजे ती तिच्यातच एक हे होऊन गेलेली असती. म्हणजे मी बघा माझं सांगायले बरं का, लक्ष देऊन ऐका. हा मी जास्त असं तशा गोष्टीवर फोकस कधी केलेलं नाही. मला माहिती नाही का मुलगी चिड आहे. हा आता मला म्हणते तर हिला बळच, आता सांगू का नको की नग नाही तर नग नाही सांगत मी. आमच्या नवरा बायकोच्या गोष्टी नग सांगायच्या, पण थोडक्यात सांगते तुम्हाला. माझा नवरा आमची भांडणं होत होती पहिलं बरं का. माझा नवरा लयच होता लहाचर. हा मला मी लहान होते म्हणून नसती अक्कल तेवढी, असती का लहान होते म्हणून. आता बघा बरं कशी आता बोलते बी लयच माहिती आहे ना. हा पण पहिलं कसं होतं, तेवढं पहिलं एवढं काही नव्हतं उजागर. हा आणि
असं निदर्शनात येण्यासाठी, हे असं हुशार होण्यासाठी तसल्या कल्पना नव्हत्या पहिल्या. आणि तितक्यात कवळं वय असल्यामुळं जरा कसं की होत होतं ना, म्हणून नादायच नग वाटायचं जायला. लपून बसायचं मी, माहितीये का. लपून बसत होते. मला न्यायला आलं का नाही, लपून बसत होते. दिरानं यायचं, सासऱ्यानं यायचं, नंदाव्यानं यायचं. पुन्हा मग आमच्या सासूचा आत्मामा नसते का, आत्याचा नवरा, त्यांच्या वटीत घेतलेलं होतं आमच्या नवऱ्याला. तर ते माझ्या सासूचा आत्मामा ते कावा यायचा न्यायला. ते आले की मी पळून जायचं, दुसऱ्याच्या घरी लपून बसायचं, मला नाही जायचं म्हणून. मग आमच्या गावातले लोक म्हणायचे, काय खरं नाही बाबा, हिची वागणूकच गड्यासारखी आहे या, ही काय नांदन म्हणून हिसाब नाही. काही जणांना म्हणायचं, कवळं लेकरू आहे या, जरा चुच करून सांभाळून घ्यायचं असतं या, राहू द्या येईल पुन्हा, असं तसं हे. तर अशा गोष्टी जराशी झाल्यात आमच्या आयुष्यामध्ये, ढवळाढवळ झाली जराली. तर त्याच्यामुळं हे माझा नवरा हिला बळच लेकरं हिच्या संग पैदा केले, तर असं तसं म्हणतंय व म्हणत होतं पहिलं, आता नाही म्हणत. आता कुणापाशी म्हणणार आहे, आता मीच आहे त्याच्यापाशी. असं आहे. नाहीतर पाहुणे रावळे म्हणत नसं, माहिती आहे का. भांडणाईमध्ये भांडण, पाहुण्या रावळ्यात कसं सासरचे माहेरचे लोक भांडाभांडी करतात बघा. तर त्याच्यामध्ये हे नवरा धडाधड बोलायचा, माहिती आहे का. जवळ जीव देत नाही, असं तसं असं म्हणायचं, काय म्हणायचं नाही माहिती. आता बी जर ते विचार केला ना, हसू येतंय. आता काही नाही बघा, दुसरं हसू येतंय. पण ते बळच लेकरं पैदा केलेत म्हणणं हे खरं असल्यामुळं कसं की, अरे इथून म्हणा बाई काय बी म्हणा, ते म्हणतात ना मारून मुसलमान केलं, तसं नवऱ्याला गपच करीत या आता. बोलू देत नाही आता मी, कळलं का. आणि हे अशा बाया जे मी तुम्हाला सांगितले ना माझ्याबद्दल, त्यांना जवरक कळत नाही तवरक ठीक आहे, पण एकदा कळालं ना मग त्या नवऱ्याचं ढोंग सोडित नाही त्या. मग का नाही, त्या नवऱ्याला अशा कात्रीमध्ये धरीत येतात की मग महाग बी सरकू देत नाहीत आणि मोर बी जाऊ देत नाहीत. खरं व. पण त्या तुला काय करायची ती कर, पण माझा जिरो असं म्हणणार नाही. त्याला खरं सांगायला नवराच असावा अशी अपेक्षा नसती आहे, कुणी बी असू द्या. डायरेक्ट नवऱ्याला सोडू द्यायच्या बाया, प्रत्येक जणी नाही पण देणार नाही देत्यात. नाही, नवरे बी कुठेतरी चुकीचे असते, तर असं मला म्हणायचं नाही की बाया चुकीचे असतात नवरे चुकीचे नसते. तर कुठं बाया बरोबर असतात, नवरे चुकीचे असते. तर पण मी ते मुद्दाच घेऊन आले नाही. मी मुद्दा कोणता घेऊन आले, काय बी कर पण मला म्हणू नका बरं का. पुन्हा मी म्हणी नाही, तुम्ही मला काहीतरी म्हणता म्हणून. कसं काय बी कर पण माझं झिरो. हे मला लागू करायचं नसतंय. मी मुद्दा घेऊन आली. समजून घ्यायचं असलं तर घ्या, नसलं समजून घ्यायचं तर मग ऐकून घ्यायला बी
तयारी ठेवा. तर हे म्हणजे कसं आताचा कलियुग जे आपण बघायला त्याच्यावरून मला एकच म्हणायचंय, आता दिवस आमचे तर गेले, तर आता फायदा नाही. दिवस गेले आमचे, पण ज्यांचे दिवस आहेत त्यानं एवढं बी स्वतःला अशा त्या दलदलमध्ये नेऊन टाकू नाही, जे की सध्या आपलं जगणं एवढं अवघड व्हायलंय. आणि त्याला कारणीभूत जे स्वतःला दलदलमध्ये नेऊन टाकतंय ना, ते स्वतः असते. म्हणजेच एक तर आपल्या स्वतःचा संसार वाचवता येत नाही, तोडमोड हे खेळमोड सगळा करून घेतात. आणि दुसरी गोष्ट, ज्यांच्यासाठी घेतात ते त्यांच्या लक्षातच येत नाही की बाबा हे आपल्याला किती दिवसासाठी असणार आहे. खरं आपलं अस्तित्व आपल्या मायबापानं जिथं आपल्याला बांधलंय का तिथं जर कोणी बेईमान झालं, आपल्याला जिथं बांधलंय त्या ठिकाणी आपण बेईमान जर झाला, त्याचे परिणाम कवा ना कवा आपल्या समोर येणारच आहेत ना. आणि येतात बरं का. अशी एक घटना घडली आहे. त्या एवढ्या वर्षाच्या नंतर 5-5 लेकरं आहेत आणि 18 वर्ष लग्नाला झालंय आणि किरकोळ भांडणं नवरा बायकोची. ते कशासाठी लागायले तर तुम्हाला माहिती आहे का? भांडणं कशासाठी लागायले तर अपेक्षा वाढल्या, त्या बायकोच्या अपेक्षा वाढल्या. ह्या सोशल मीडियावर तिच्या स्वतःबद्दल तिला काहीतरी वेगळं ऐकून घ्यायला भेटायलंय. तिच्या स्वतःबद्दल काहीतरी एक प्राऊड तिच्या स्वतःला वाटायलंय. म्हणून ते इतक्या दिवस नवरा संग रातना दिवस राहणारा, तिला वागवणारा, तिच्या इच्छा पूर्ण करणारा आणि तेच तिला पुरणारा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये, तिला अचानक एवढा नको नको शिक्का होतय. त्याला कारण तिच्या अपेक्षा वाढल्यात, तिच्या भावना एक वेगळं वळण घेतलंय तिच्या भावनानं. म्हणजे ज्या चांगल्या भावना होत्या त्या कुठंतरी मागं पडल्या आणि ज्या वाईट भावना आहेत त्या पुढं आल्या. आता ही सोशल मीडिया आहे, ह्या सोशल मीडियावर ट्राय करणारे काय कमी नाही तर मिनिटाला सेकंदाला. मग त्यातून जर आपण गुंतत गेलो तर सत्यानाश आपला होणार आहे 100%. बऱ्याच बाया ह्या अशा भानगडीत पडत नाहीत आणि ज्या पडत्यात त्या पुन्हा बाहेर निघत नाहीत. कळलं का? आता सोशल मीडियावर इमानदारीनं सांगायचं, कुणी बहीण म्हणतंय, कुणी ताई म्हणतंय, कुणी आका म्हणतंय, कुणी बाई म्हणतंय, कुणी ची असं काहीतरी म्हणतंय. ज्याला जे म्हणायचंय ते म्हणतंय. ह्या सगळ्या अनुभवातून आपण आपल्या स्वतःला मागं बी घेऊन जायचं नाही आणि जास्त पुढं बी न्यायचं नाही. म्हणजे आपण आपल्या स्वतःला ओळखून आपलं आयुष्य आपण कसं जगायला पाहिजे हे कधीच विसरायचं नाही. आणि जर आपण हे विसरलो नाहीत ना
आता लय छान लय छान लय छान सोशल मीडियावर ह्या रील पासून ह्या व्हिडिओ पासून सुरुवात होतीये. आता छान छान म्हणा बाबा, पण गरजेचं आहे का रिप्लाय मी तुम्हाला करणं? तुमच्या पाया पडते, तुमच्या पाया पडते, मला तुम्ही चांगलं म्हणला, मला तुम्ही चांगलं म्हणला. तुम्हाला चांगलं वाटलं असलं तरच तुम्ही चांगलं म्हणता. तुम्हाला जर वाईट वाटलं किंवा तुम्हाला ते चांगलं बी बघवत नसलं तर मग तुम्ही मला चांगलं कसं काय म्हणता? हे बी तर विचारात घ्यावं लागेल का नाही? ह्या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत. म्हणजे बाबा, जे लोक आपल्याला चांगले म्हणतात, चांगलं चांगलं म्हणतात, तर त्यामध्ये खरोखरच त्यांना कुण्याच गोष्टीचं देणं घेणं नसतं. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणण्याची एक प्रत्येकाची आपली आपली विचारधारा असते, म्हणून ते कुणाला चुकीचं म्हणू शकत नाहीत. पण असं बी त्याचे अपोजिट जर विचार केला तर असं बी असतंय की ते चांगलं चांगलं म्हणणारे, गोड गोड बोलणारे, ते त्यांचा स्वार्थ काढून घेण्यासाठी तसे उग म्हणतात. जसं की आता मला कुणीतरी म्हणते, काय चालवादी बाई ह्या, काय बोलायली या, हिला ओपत आहे का, म्हातारडी थेरडी. आता त्यांच्या म्हणण्यानं खरंच मी चालवादी होणार आहे का? त्यांच्या म्हणण्यानं खरंच माझं जे वय आहे ते जास्त वाढणार आहे का, कमी होणार आहे? हे समजून घ्यायचं असते. पण तसं नाही. सख्या लग्नाच्या नवऱ्याला बाया एक एक रात्र त्याच्यापाशी अशा चिटकून 18 वर्षे नवऱ्यासोबत संसार करायचा म्हणल्यास काय नादान गोष्ट आहे का? पण 4 दिवसाच्या त्या हाय हॅलोच्या चाटनं एवढा बदल कसा काय घडतोय की 18 वर्षे नवऱ्यासोबत सगळी चाळणी करून सोडलेली असती त्या नवऱ्यानं, तरी बी त्याला इसरून जायचं, महाग टाकायचं, त्याला ढगात पाठवायचं, त्याच्या संग काय काय उद्योग असे करायचे. आता गरम पाणी तोंडावर टाकले, सगळं तोंड भाजून गेलंय बिचाऱ्याचं. माहिती नाही आता त्याला सहन बी होतंय का नाही होतंय, की ते काय करतंय जीवाचं, काय नाही, मरून जातंय का वाचतंय, त्याच्या जीवाला माहिती. आता पण हे 18 वर्षे सोबत राहून त्या नवऱ्याची होत नाही, 4 दिवसाच्या चाटनं सगळी वगळी त्याची व्हायला बघती. ते कशासाठी? काही बिकर पण माझा झिरो. हे म्हणून मी असं म्हणलंय बरं का. पण असं सहजासहजी बाया म्हणून दाखवित नाहीत, ते करून दाखवित. आता हे खरं आहे. म्हणून संसार मोडायलेत, म्हणून नवरे बायकापासून मुकायलेत, आणि बायका 4 दिवसासाठी का होईना पण स्वतःला दुसऱ्याच्या हवाली केल्यामुळं नाहीदरकी ना उदरकी राहिल्यात. स्वतःचं आयुष्य स्वतः बर्बाद करून गेल्यात. लय 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 माझ्याकडे असे उदाहरण नाही तर लय माझ्याकडे उदाहरण नाहीत. असे माझ्या ह्याच्यामध्ये नोटिफिकेशन मला म्हणजे मेसेंजर मध्ये त्या मला ओपन कर म्हणतात बरं का, बघ आमचे मेसेज बघ, पण मी बघत नाही मेसेज. कुठं बारा भानगडीत पडावा. कुणी कसले मेसेज केलेले असते तर कुणी कसले मेसेज, कुणी काय टिक्कर पाठवलेले असते तर कुणी काय चित्र पाठवलेले असते तर गदळपच. त्याच्यानं ते बंद करून ठेवलेलं आहे. मी मेसेज बघत नाही. लयच कमेंट मध्ये करायला आग्रह तर मग बाबा बघते म्हणते, तुझं बघते मेसेज बघते तुझा काय आहे ती, पण बघत नाही. शेवट ते कमेंट मध्ये बोलत आहे तेव्हा मग त्याची भावना मला कळतीये. कळलं का?